हे बघा जनरल डबे बघा, जनरल डबे बघा मरणाचं फुल झालेलं आहे. म्हणजे एवढेच घ्यावा आमका ह्याच्यात घ्यावा ना आम्हाला कुठेतरी घ्यायचं. जर ऐका जास्त लाईन वाटत असं जास्त लाईन काढू नाही शकत तर या मग नंतर बनवा गाडीमध्ये. हो सर, कुठे आहे का तिकीट अवेलेबल भेटेल का? आपल्याकडे काहीच नाही दादा, ते गाडीतच कळेल. गाडीमध्ये एखादी तिकीट भेटली तर बरी झाली असती. मंगल मूर्ती हो चला. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशामध्ये मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो रिक्षातच ब्लॉग स्टार्ट करतोय कारण का मरणाची धावपळ झालेली आहे. तर तुमचा माहिती असं धावपळ एका गोष्टीतच होता गावात जाताना आताच्या दिवसातनं. तर गावात चालले आता आपल्या सुरगणगिरी कोकणामध्ये वैभवडी गावात. तर मित्रांनो जाऊचा प्रवास आपला होणार आहे. LTD वरून एक एक्स्ट्रा गाडी जोडली आहे. तर त्या ट्रेनने आपल्याला जायचं आहे. माझ्याबरोबर आपला भाऊ ओंकार आहे. ओंकारकडे बघ, ओंकार आहे. तर गाडीचा टायमिंग आहे काहीतरी 9 वाजता. तर बघूया वाजत बरोबर 8 1 तास अजून बरोबर आहे. म्हणजे आम्ही खाऊन पिऊन मस्त बघू. माझा मित्र आहे इकडे, त्यांचं लाईन मरणाची लागलेलं बोलताय का, पण बघूया दादा चढून भेटला तर बस झाला. तर पहिल्यांदाच मी दुसऱ्या गाडीत जातो कुठला तरी. आता मी हर टाईम कोकण करण्याचा प्रवास असतो आपला. तर शेवटपर्यंत बघा, भरपूर मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये जाताना कसा प्रवास होणार आहे तर नक्की बघा. तर मित्रांनो कुर्ल्यावरनं आम्ही कुर्ला स्टेशनवरनं रिक्षा मारला हो, म्हणजे LTD स्टेशनला जायला. कारण काय कामावरनं लेट सुटले त्यामुळे धावपळ झाली. अंधेरीवरनं मेट्रो मारून फिरत कुर्ला स्टेशनला पोचलो आहे. आणि आता आम्ही जाता वाव LTD स्टेशनला. आणि गर्दी बघा, ट्रॉफिक बघा, सॉरी मरणाला ट्रॉफिक आहे. वैतागला अक्षरशः. पोटात तर काय नाही आहे. गाडीच्या फक्त टायमिंगला पोचू गावा कारण का ते लाईन लागलेली आहे. 7:15-8 वाजता बरोबर गाडी तर येतं. म्हणजे आता बघूया इथून 15 मिनिटात आपण पोचू. कितना टाइम लागेल अंकल? किती वेळ लागेल दादा? 2 मिनिटात एरोप्लेनने ना सोडतोच की काय? बघूया आता. दादा बोलला 2 मिनिटात सोडतो. एक आपल्याला 5-10 मिनिटं लागेल. आपली मॅपमध्ये 5-10 मिनिटं दाखवते. तर मित्रांनो स्टेशनला तर पोचलं हो, पण गाडी मरणाची फुल भरलेली आहे. लेटच झाला 8:15. हे बघा किती वाजले आहेत रे बाबा, 8:16 झाले आहेत. 8:16 वाजता सुद्धा गाडी भरलेली आहे. म्हणजे गाडी पण लवकर आली होती टायमिंगवर आपल्या. आणि आता ही जी लोक फिरतात ती आपली मरतात, इकडनं फिरतात येते आपली. खाली पाठी असत, पुढं पाठी असत. पण आता मी जाते पुढं 4 डबे दिला जनरलचे आणि पाठी 2 आहेत. म्हणजे टोटल 6 डबे जनरलचे आहेत. आणि ते पण म्हणता फुल भरलेले आहेत. माझा मित्र अडवला ते जागा, पण त्याच्यावर पण कोणतरी बसला. आता बघतो पुढे भेटताय का चढूक तरी ॲटलिस्ट. लोक सगळी धावतात आहे तिकडनं इकडं फक्त. तर जाऊया फटाफट, चढूक भेटतं तरी काय बघूया. ही गाडी इथून 9 वाजता निघणार आहे आणि गावचा आपला टायमिंग आहे 9:30. 12 तास व्हायला लागणार वाटतं. रडकोणी पाताने आली म्हणजे झाली. बघूया. हे बघा जनरल डबे बघा मरणाचं फुल झालेलं आहे. म्हणजे एवढे काय फुल झालेलं नाही. चढूक तर ॲटलीस्ट भेटू शकता. लोक बघा आधी जागा भेटली तिला सुखाचा श्वास घेतात. जेका जागा भेटली त्या का. ॲक्च्युली आपण म्हणलं होता पुढं पाठी असत, पण पुढे 4 डबे असतील. पण पुढे आहे 2च डबे जनरलचे, हा एक आणि हा एक. आणि पाठी वाटते 4 डबे आहेत. एवढं आपले मित्रमंडळी पण भरपूर आहे. हे माल डब्यात आणलंस की काय? मुतीचं वांदे होती. हे ओंकार मुतायचं वांदे होती माल डब्यात. मित्रांनो हँडीकॅप आहे काय? लेडीज डबा आहे. लेडीज आहे. हा लेडीज डबा आहे. हा माल डबा आहे आणि हा जनरलचा डबा आहे. काय करायचं? 2 डबे जनरलचे आहेत पुढे आणि पाठी माझ्यामध्ये 4 डबे आहेत. आणि पुढे इंजिन. या साईडला इकडे इंजन आहे. ह्याच्यातच घेताय का बघायचं आपण. हा पेटवला की गेला चोवत. स्टेशन पूर्ण खाली आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म सॉरी पूर्ण खाली आहे. जेवढ्या ज्यांना माहिती आहे तिथपर्यंत माहिती पोचले ना माणसांना की इथून पण एक गाडी सुटते. जेवढी माणसं मात्र आलेली आहेत. झाडून माणसं आले झाडून. साहेब म्हणतात पाठी 4 डबे आणि पुढे 2 आहेत. हाँ सर सर पाठी 4 डबे असतील ना? पाठी 4 डबे
आणि इकडे 2 आहेत फक्त. मग आमका ह्याच्यात घ्यावा, आमका ह्याच्यात घ्यावा ना. आम्हाला कुठेतरी घ्यायचं. जर ऐका जास्त लाईन वाटत असेल जास्त लाईन काढू नाही शकत तर या मग नंतर बनवा गाडीमध्ये. हो सर, कुठं आहे का तिकीट अवेलेबल? भेटेल काय? आपल्याकडे काहीच नाही दादा. हा, ते गाडीतच कळेल. गाडीमध्ये एखादी तिकीट भेटली तर बरी झाली असती. हाय पण मी आता आलोय मालाडवरून. या गाडीला जागा भेटते म्हणून. पावणे एकला आहे काय? ही आता किती वाजता आली प्लॅटफॉर्मला? 7ला आली. 7 वाजता. लवकर येते मग. 8:15चं टायमिंग होतं. ठीक आहे, बघूया. चला, थँक्यू सर. हा इकडे लेडीज डबा आहे. लेडीज लोकांची मजा आहे आपली. मरणाची मजा करतात. व्यवस्थित तरी जाऊ, बसू भेटतात. तरी खूप तरी भेटता, बसू समोरून देत. तर मित्रांनो फायनली गाडी निघाली आणि बरोबर किती वाजता? 9 वाजता निघाली आहे. तर आम्ही चढला हवा S10 आहे ना डबा स्लीपरचा. S10 मध्ये चढला हवा तिकडे, कारण का जनरलच्या पाठीमागच्या 4 पण डबा फुल आणि पुढचा पण डबा फुल आहेत. नाही आले इलाजा कामकाज चढूचा लागला आहे. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हो चला. थांबली का रे? गाडी सुरू होता चढलो आठीशी. हा, एका जागेवर बसवत नाही वाटतं सर. काय काय कशा आता जाऊन झोप म्हणावं ते का? आम्ही बसता सुखात आहे. ओंकार काय कसा वाटतं आहे? आता गणपती जाऊ तर कसं जाऊ पण हवा. हे बघा इकडं डोअर बघा पॅक झालाय. बाबा काय फिलिंग कशी आहे? लोक चढली पण आहे बघा. नशीब पाऊस नव्हता. आता अजून मरू झाला पावसात. तर मित्रांनो ठाणा आल्या आणि ठाण्यात मरणाची माणसं आहेत. मरणाची बघा. बाबा माझे पब्लिक बघा, पब्लिक भयानक. सगळी जनरल मध्ये चढूची ती. पाटले 4 जनरल आहेत ना ते का. हे बघा माणसा बघा मित्रांनो. चढते मानेवर चढले. या आपल्याच चाळी पण 6 पण आपल्याच सीट आहेत या. हा बाबा इकडं भरला सगळा. 25-28 इकडं भरला सगळा. तर मित्रांनो ठाणे स्टेशनवरून निघाला हवा आणि बघा पब्लिक बघा अजून कोकण करण्यासाठी आणि भरपूर पब्लिक येऊची बाकी आहे. आता इकडं पुढं बघा तुतारीसाठी पण लाईन लागली असेल मरणाची. ही बघा ही सगळी पब्लिक आहे ना, सगळी आपल्या कोकणातच येण्यासाठी आतुरलेली आहेत. ये बसूया. कोण चढलाच नाही ना, आपल्याच आहेत मग या पिट्टी. तर मित्रांनो पनवेलला आहे. तरी पनवेललाच माणसं मरणार चढते ती भाऊ. अरे तो गाव खायचा रे, तो गाव खायचा.
तुमचं वैपडी आमचं वैपडीच गाव आहे. वैपडीला खायची करूआतली मी इकडसाठी सोनाळी वैपड इथली हा 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 करूच रे तू मग तुला घाट जवळ असत ना. रिझर्वेशनला त्रास नका देऊ आणि दिला तर काय फरक पडत नाही. अरे काय होता रिझर्वेशन काय माणसा नाही आहे आणि आम्ही माणसा नाही आहो. रिझर्वेशन माणसा आहे आम्ही माणसा नाही आहो. तुझं नाव काय होय का नाव काय तुझं रे तुझं नाव माहिती आहे वेदांत वेदांत बाबू पाणी पित गर्दी बघ किती झाली आहे तुका नेती आता ये चोर बाबा गेलाच बघ तिकडं. तर मित्रांनो वाजलेत बरोबर 5:05 आणि पोचलो आम्ही रत्नागिरी गाव. तर रात्री काय झालं माहिती आहे गर्दीत तर चढला होता S7मध्ये स्लीपरच्या डब्यात. पण आमचा कोइन्सिडन्स बघा किती म्हणजे भाग्यवान किती आम्ही होतो बघा. बाजूकच एक फॅमिली होती त्या फॅमिलीतली दोन माणसा चढूक त्यांना वेळ झाला आणि गाडी सुटली. तर त्या दोघा जणांनी आमका तिकीट दिलं नाही 2 त्या तिकीटवर आम्ही मस्तपैकी 800 रुपये घेतला नाही आणि मस्तपैकी त्या तिकीटवर झोपून आला. आणि आमचा नशीब लयच भारी काय रे कम्या बरोबर की नाही. तर चांगलाच गेला आमचा दिवस म्हणला तर गणपती बाप्पांनी चांगला आशीर्वाद दिला आमचा म्हणजे चांगला यावा सुखात यावा. तर आम्ही आता पोचलो रत्नागिरी गाव. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होता. अर्धा तास बरोबर गाडी लेट आहे. तर जाऊया गणपती बाप्पा मोरया कारण काय भरपूर मस्त प्रवास झाला आतापर्यंत तरी. आणि गाडी पण टायमिंगला पोचली नाही जास्त कुठं थांबलेली पण नाही आणि काय नाही. तर चला रत्नागिरी बहुतेक गाडी खाली झाली नाही. किती मरणाची माणसं उतरली लय माणसं उतरली रत्नागिरी. चाय पिता की रे मग थंय तरी जायचं या AC डबा चढूच पण वांद होती. ता मरताय टिशी इकडनं तिकडनं फिरून जर आमका जाऊन देत म्हणावा 2 तास जरा तू जाऊन झोप म्हणावा टिशीक त्या. अरे समीर बाबू काय म्हणे माहितीये काय तू आता तिकडे लोपत हे बाथरूम ओमकार त्या बाथरूम मध्ये बांधून ठेवायला ओढणी मँगलोर क्रॉस करणार हे त्या बाथरूम मध्ये बांधून ठेवे ओढणी होय टिशी नाही रे मरताय. ओ काका नु चाय बी काय ती पिवा हो थंडी काय लागताय ती बघा. गेला तिकडे जा बघा. अरे तर माहिती आहे रे त्या का हे पोर काय ऐकणारातलं नाही लवड्या आला लवड्या.
स्टेशन आहे विलवडे. मला लय आवडतं विलवडे. इथं आल्यावर काय माहितीये सूर्यास्त दिसतं. आज नाही दिसत आहे सूर्य. चाय 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 चाय. दिव तारीख पर्यंत सुट्ट्या काढल्या ना 8 तारीख पर्यंत आहेत. महिनाभराची घेऊन आलो बाबा लॅपटॉप आहे ना बॅगे चांगला. हे द्या ना काय म्हणे तू पैसे देऊ की नको देऊ. त्या पोरी काय म्हणजे पैसे देऊ. नाही बोलला डायरेक्ट. तर मी विचारलं त्यानंतर म्हटलं अगं ते 2 शीट देते आहेत. अरे ते मी एवढा विचार नाही केला. पचकर काढले तसा चार्ज मारून घ्यायचा लगेच. चिपळूण खेड आणि संगमेश्वर हे विनोदच जातो. त्याच्याकडे काय ती उगाच सांगत होती की आम्ही वेटिंग लिस्ट आहे. चिपळूणची होती ती. चिपळूणची होत्या काय. संगमेश्वरची होती. 5 जण लेडीज होत्या. 5 मग त्यांना जागा भेटले व्यवस्थित गेले असते ना. ते पैसे म्हटल्यावर लगेच छाड घेतले. मी बोलल्यावर मग इथे गेलो सगळे म्हणतात अरे तिकीट 1000 रुपये द्यायला तयार. काय म्हणता 800 पण घे म्हणतो. ए बाबा काय तर नाश्ता बिष्टा काय तर वैभवडीत दे आता. बाबा तुला झोपलायस नाश्ता बिस्टा करायला. वैभवडी आला. भाविकांनी साईड लावा. वैभवडी करायला अरे बरोबर इथून उतरला. इथं थांबते आहे समोर. उतरला की वर गेला. अरे कामच झाला. उतरा 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 उतरा. ए माझी पिशवी घेऊन येते. मरणाची पब्लिक उतरली आहे बघा वैभवडी. दादा उतरत बघा पूर्ण भरणार आहे प्लॅटफॉर्म. माणसा बघ वैभवडी किती उतरतात. मस्त नजारा आहे ना. पावसानं चांगली साथ देणार आपल्या. उतरम का पब्लिक बघ किती उतरता. 7:30 वाजता पब्लिक किती उतरले ती बघ. ए डायरेक्ट मारत. डायरेक्ट सोनाळी कशी आहे हो. सोनाळी जातो डायरेक्ट. सोनवाडी कुठच्यावाडी सोनवाडी किती सोनवाडी. 3 जणच आहे. 3 जण आहेत ना. 3 जण. चला काढा रिक्षा. चला चला बस बसून घ्यायचं. चला गणपती बाप्पा. सकाळी कायची गाडी आली होती का हो ह्याच्या अगोदर. कोकण कन्या अजून लय लांब आहे. आमका सोडून यावं कोकण कन्या तुम्ही. या रोड भंगला का सुधारायचं काम घेत नाही आहे. गाव काय तुमचा. आजवड जवळ आहेत. जवळ वैभवडीत का. गाडी पंक्चर झाली रे. आता कसा होणार गणपतीत असं झाला ना. घेतो ना कोणी येतोय त्यांना आपण सरळ करा. होय आता वैभवडी थांब्या नको. परत येऊचा गणपती आणून घेऊचा आमका मामाचा. होय थांबा काका होय थांबा. जा घे जा. शाळा मॅडम असती.
आमच्या. चल चल उतरा. काय हो सावळ्यानं, काय म्हणतात सावळ्यानं? बरं आहे, बरं वाटतंय. बरं वाटतं. काय म्हणतं मग बाकी? ठीक सगळं. तब्येत बरी आहे? तब्येत बरी आहे. मामा आला की मामा आला म्हणजे काय आहे? काय तिकडे मासा काय तोंड पडून? हा तोंड पडून कशाचा? अंगात ताकद नाही का? भाकरी खाल्लंच नाही की काय? आज उपास आहे. कळतंय की जा. घेऊन आलं ना. तुका काय हवा? सगळं आणलंय. ॲपल आहे, अजून तुका काय काय हवं आहे? डाळिंब आहे. तर मित्रांनो फायनली घराकडे येलं याव. वैभववाडीमधील सोनाळी गाव मामाकडे आले आता पहिला तर, कारण का मामाच्या गणपतीचं पण डेकोरेशन वगैरे करायचं आहे, कारण इकडे कोण क्वार्टार पण नाही आहे आणि मामा पण कालच आला तर थोडा डेकोरेशन वगैरे करीन नंतर माझ्या गावीच आहे दीक्षीमध्ये. तर आपली काय परम सुंदर आहे त्यामुळे काय लवकर आपण पोचूच. तर वैभववाडी पण न थांबता तसा स्टेशनवरनं डायरेक्ट रिक्षा मारला. स्टेशनवरनं इथपर्यंत 350 रुपयात आले आणि ते 400 रुपये 1000 रुपये टोटल. मस्तपैकी प्रवास सुखदायक झाला आणि एवढा नशीब चांगला आहे, देव आपल्या पाठीशी असला ना सगळ्या गोष्टी चांगल्या होत्यात. आणि तिकीट पण भेटली माका आणि मस्त आला सुखदायक. आणि तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या गावी जे लोक येणार आहेत तर सावकाश या, काळजी घ्या. ट्रेनमधून येताना धावपळ वगैरे काही करू नका. आल्या कोंबड्यांसुद्धा माझा स्वागत केला नाही आरून. तर आल्या पहिले आजी भेटले, तिका पण तिची पण तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळं तिका भेटले आणि म्हाताऱ्या माणसाने भेटल्यानंतर जरा बरा वाटतं जीवासुद्धा. तर आता गणपती गावात आले हो तर पुढच्या व्हिडिओला भारी येणार आहे, त्यामुळं नवीन चॅनल असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटा नेक्स्ट बघला तोपर्यंत. बाय बाय.